लोकनियुक्त सरपंचांवर ग्रामसभेत बहुमताने अविश्वास ठराव मंजूर. तालुक्यातील पहिलीच घटना. योगेवाडी तालुका तासगाव येथे लोकनियुक्त सरपंच दीपाली माने यांच्यावरील अविश्वास ठराव बहुमताने मंजूर. योगेवाडी येथे आज पार पडलेल्या ग्रामसभेत लोकनियुक्त सरपंच दीपाली माने यांच्यावरील अविश्वास ठरावाला ग्रामसभेची अधिकृत मान्यता मिळाली. आजच्या ग्रामसभेत घेण्यात आलेल्या मतदानात ठरावाच्या बाजूने 327 तर विरोधात केवळ 15 मते पडली. त्यामुळे मोठ्या फरकाने अविश्वास ठराव मंजूर झाला. त्यामुळे गावच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. मागील काही दिवसांपासून ग्रामपंचायतीच्या कारभारावरून ग्रामस्थांमध्ये नाराजी होती. विकास कामे रखडणे, पारदर्शकतेचा अभाव तसेच काही निर्णयांवरून असंतोष निर्माण झाला होता. त्यातूनच ग्रामस्थांच्या मागणीनुसार अविश्वास ठराव ग्रामसभेपुढे मांडण्यात आला. कायदेशीर तरतूद काय सांगते तर महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1958 नुसार सरपंचांविरोधात अविश्वास ठराव मांडण्यासाठी विशेष ग्रामसभा बोलवली जाते. सभेत उपस्थित व मतदान करणाऱ्या ग्रामस्थांच्या बहुमताने ठराव मंजूर झाल्यास संबंधित सरपंच तात्काळ पदावरून अपात्र ठरतो. त्यानंतर गटविकास अधिकारी व तहसील प्रशासनाकडून नवीन सरपंच निवडीची प्रक्रिया सुरू केली जाते. या ग्रामसभेला मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते. शांततेच्या वातावरणात मतदान प्रक्रिया पार पडली. निकाल जाहीर होताच ठराव मंजूर झाल्याचे स्पष्ट झाले. लोकनियुक्त सरपंचांवर ग्रामसभेमार्फत अविश्वास मंजूर होण्याचा हा तासगाव तालुक्यातील पहिलाच प्रसंग असल्याची चर्चा सध्या राजकीय व प्रशासकीय वर्तुळात सुरू आहे. पुढील अधिकृत कारवाईकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. विशेष प्रतिनिधी तासगाव सांगली. आज ग्रामपंचायत योगेवाडी तालुका तासगाव येथे माननीय जिल्हाधिकारी महोदय यांच्या आदेशान्वये या गावचे थेट सरपंच पद जे आहे ते पद रिक्त होण्यासंदर्भात अविश्वास ठराव दिनांक 12 जानेवारी रोजी ग्रामपंचायतीने 3/4 मताने मंजूर करण्यात आला होता. ते पद थेट जनतेतून असल्यामुळे याला ग्रामसभेची मंजुरी घेणं आवश्यक होतं. या अनुषंगाने माननीय कलेक्टर महोदयांनी आपल्याला 10 दिवसांमध्ये अशी ग्रामसभा आयोजित करून अविश्वासाचा ठराव ग्रामसभेकडून मांडण्याचे आदेश दिले होते. ग्रामसभेमध्ये मांडण्यात आला होता आणि त्याची मतदान प्रक्रिया आता पूर्ण झाली. मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर मतमोजणी आपण या ठिकाणी केलेली आहे. या मतमोजणीचा निकाल मी थोडक्यात अध्यासी अधिकारी ग्रामसभा योगेवाडी डॉक्टर संताजी पाटील तथा गट विकास अधिकारी तासगाव या ग्रामसभेमध्ये जो अविश्वासाचा ठराव मांडण्यात आला त्यामध्ये एकूण 327 लोकांनी मतदान केलेलं आहे. त्यापैकी 304 लोकांनी अविश्वास ठरावाच्या बाजूने मतदान केलेले आहे. 15 लोकांनी अविश्वास ठरावाच्या विरोधात मतदान केलेलं आहे. तर एकूण 8 मते ही बाद झालेली आहेत. तर 304 मते ही अविश्वास ठरावाच्या बाजूने पडल्यामुळे हा अविश्वास ठराव हा संमत झालेला आहे. यामुळे या ग्रामपंचायतीमध्ये हा ठराव संमत झालेला आहे. याबाबतचा अहवाल आम्ही आता माननीय कलेक्टर साहेबांना पाठवत आहोत.